विचार केला तर सुनील आणि एका साईडला ग्लेन बने. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. सुंदर चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते ही ऑफ्टनच्या बाहेर लेंथ जी आपल्याला पाहायला मिळते ना ती बेस्ट अँड बेटर या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण यावेळेला पाहायला मिळालं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 12 धावा, 12 रन्स. UCPL शेवटचा आणि अंतिम दिवस आजचा आपल्याला पाहायला मिळते. ग्रँड फिनालेचा दिवस. आज प्रत्येक खेळाडूचं लक्ष वेधित झालंय या ट्रॉफीकडे. सर्व संघ मालक आज मात्र एकजूट होऊन पुन्हा एकदा आपल्या संघाला यावेळेला टिप्स देण्यासाठी आले असतील, मार्गदर्शन देण्यासाठी आले असतील. आणि आज सर्व एकत्रित येऊन खेळाडू मात्र जसा सण उत्सव साजरा केला जातो ना त्याचप्रमाणे मात्र UCPL ही साजरी केली जाते. पहिलंच वर्ष परंतु काय संकल्पना घेऊन आले ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं म्हणायचं झालं तर आज प्रत्येक खेळाडूला व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलं ते उत्तम चौक प्रीमियर लीग या संकल्पनेतून आपण पाहू शकतायत. आज प्रत्येक खेळाडूचं स्वप्न होतं एक चांगली स्पर्धा आणि मानाची अभिमानाची स्पर्धा व्हावी आणि त्या अनुषंगाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 29, 30, 31 पहिला दिवस आपण पाहिला. जबरदस्त सॅमसन पाटील यांच्या संघाने मात्र विशाल कतवार यांच्या संघाने जबरदस्त आपण पाहू शकलात. लेन्सन प्रतिष्ठान, नेल्सन पाटील प्रतिष्ठान आपण पाहू शकलात. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये मॅकमिलन गोविंद आणि MBC बॉस हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. आजचा तिसरा दिवस सलग पाहायला मिळतो. ग्रँड फिनालेचा दिवस आपण पाहू शकतात. आमचे लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला वळाले त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून आयोजकांच्या वतीने खूप खूप धन्यवाद. बॅटिंग पॉवर प्ले यावेळेला पाहायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये टेनिस क्रिकेट विश्व खूप पुढे चाललंय आणि या टेनिस क्रिकेटमधले हे दिग्गज खेळाडू आपल्याला आज या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खूप सुंदर अशा वातावरणात निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान आणि ऐतिहासिक मैदानाची नोंद आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या मैदानाची दोन आमच्या ऑफिशियल संघातून बिलॉंग करत असताना आणि तदनंतर कुठेतरी मात्र मैदानाची नाळ आपल्या क्रिकेटच्या माध्यमातून जोडावी आणि त्यासाठी आज पंचांच्या भूमिकेत नामांकित स्पर्धेमध्ये त्यांना इन्व्हाइट केलं जातं. म्हणतात ना क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि ते क्वालिटी मेंटेन करण्यामध्ये हे माहीर आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 12 धावा. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. प्रथम फलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो एकंदरीत श्रील 11 संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून यावेळेला क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी मात्र यावेळेला आपण पाहतो रॉल्विन फायटर्स या संघाला पाचारण केलं गेलं ते फलंदाजीसाठी. गोलंदाज आहे गोलंदाजी मॅकमिलन. गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने राईट आर्म ओव्हर द विकेट मुख्य मंच एंड कडून ऑफ साईडला तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतोय. कव्हर ड्राईव्ह खेळला गेला होता. एक धाव निश्चित स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण पळून काढल्या जात आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर ग्लेन बनेच्या बॅटमधून 2 धावा येतात आणि संघ जाऊन पोहोचतोय 14 धावा. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिला सामना 9:53 पहिला चेंडू फेकला गेला या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आजच्या या ग्रँड फिनालेच्या दिवसाला सुरुवात झाली. मॅकमिलनचा हा चेंडू विशाल पाटील हळूहळू वळतायत. एक्सरसाइजचा मोका मिळालाय. सकाळच्या सत्रामध्ये थोडीफार कुठेतरी सूर्याची कोवळी किरणं मात्र आता मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. थंड यावेळेला आपण पाहिलं तर हा महिना आहे तो थंडीचा पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतोय आणि कडाक्याची थंडी असल्या कारणानं थोडंसं दवबिंदू सुद्धा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतात. उजव्या हाताने अप्रतिम चिप शॉट यावेळेला पाहायला मिळतोय. फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलं. खराब क्षेत्ररक्षण चेंडू सीमारेषा पार. चौकार गुड शॉट. या पण नाही काय या चौकाराच्या निमित्ताने एक सुमधुर संगीत. गोविंद इज अ व्हेरी गुड टेनिस क्रिकेटर. अप्रतिम मॅग्निफिसंट प्लेयर म्हणून ज्याची पूर्ण महाराष्ट्रात डंका वाजला गेलाय.
या उत्तम गावाचं नाव उज्ज्वल केलं या खेळाडूने. यावेळेला जर आपण पाहिलं तर ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. विशाल पाटील त्या ठिकाणी वळतायत, वाईटचा इशारा करतायत. थोडीशी लेंथ लाईन यावेळेला स्वैर मारे केले जात आहेत आणि प्रतिस्पर्धी संघाला बेनिफिट मिळतोय. तो फलंदाज यावेळेला आपण पाहू शकतात ग्लेन बने आणि सुनील हे दोन फलंदाज आहेत. ग्लेनच्या बॅटमधून 6 धावा आतापर्यंत येत असताना पाहायला मिळतात. संकटात संघ सापडलाय आणि त्याला वर काढण्याचा प्रयत्न करतोय. ऑन साईडला फटका चांगला इंटू द गॅप मध्ये खेळला गेला. चेंडू मात्र यावेळेला खूप वेगाने निघून जातोय. ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो. 4 धावा. गुड शॉट. पाहू शकतात कॉल हरल्यानंतर चांगली स्थिती आतापर्यंत पाहायला मिळते. 2 फलंदाज जरी बाद झाले तरी सुद्धा दोन्ही फलंदाजांनी खूप चांगल्या प्रकारचे आगीकूच केले गेले आणि शाबूत राहतात. खेळपट्टी जणू काही त्यांच्या प्रेमात पडले अशा प्रकारचं दृश्य पाहायला मिळतं. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. सुंदर चेंडू यावेळेला पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू निघून जातोय. कॅप त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सुट्ट्या आणि बाईच्या स्वरूपात या ठिकाणी आपण पाहू शकतात. कारण क्रिकेटचं हे सुद्धा आपण पाहतो जे साहित्य आहे तुम्हाला खूप जपावं लागतं. कारण जर कॅप आता जर स्टंपला आदळली असते तर पंचांकडून मात्र निर्णय ॲक्युरेट आला असता. फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता वर्तवली गेली असती. हे आपण सातत्याने पाहिलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. शेवटचा चेंडू असेल धावसंख्या 26. 26 धावा. चेंज ऑफ पेस यावेळेला मात्र मॅकमिलनचं मी कौतुक करेन. अप्रतिम हे ब्रह्मास्त्र आहे. 3 षटकांचा अगदी योग्यरीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 3 षटकांमध्ये धावसंख्या स्थिती जर जाणून घेतली तर रॉलविन या संघाची आपल्याला पाहायला मिळते 26 धावा. रॉलविन फायटर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गेले 2 दिवस महाराष्ट्राचा बुलंद आवाज संदीपजी गावण सरांचा आपण आवाज ऐकतोय आणि या 3ऱ्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील आणि खूप माहिती या विभागातील त्यांनी मात्र त्यांच्या माइंडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कोणता पाहुणा कोणत्या दिशेने येतोय हे मात्र ते सातत्याने दर्शवत असताना पाहायला मिळतात. घेऊया एक छोटासा ब्रेक. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा UCPL 2021. गोलंदाज जर आपण पाहिलं तर यावेळेला मॅक्सन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारचा पहिल्या चेंडूवर इरादे पक्के स्पष्ट केलेत. ऍक्शन स्पीक लाऊड दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा मॅक्सनची कृती खूप छान आहे. यावेळेला मात्र नोचा इशारा कमरेच्या वरती असल्या कारणानं लेग स्क्वेअरचे पंच हात खोलतायत. त्या ठिकाणी एक धाव निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. धावांची गती जर आपण पाहिली तर 1+1 2 धावा येत आहेत आणि या दुहेरीच्या माध्यमातून कमरेच्या वरती असल्या कारणानं मात्र यावेळेला आपण पाहू शकतात धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा. 30 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता 2 संघांमध्ये फ्रेडचा सिग्नल त्या ठिकाणी दिला गेला आहे. खूप चांगलं आयोजन नियोजन नीटनेटका आणि सुसज्ज असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला मात्र फ्रेडच्या चेंडूवर सुंदर फटका तर खेळला आहे. यावेळेला मात्र चेंडू येईल सरळ 6 धावांकरता.
क्या बात आहे, जबरदस्त मॅग्निफिसंट शॉट, फॅब्युलस टायमिंग, 6 धावा. बॉम्बे संघ नायकाने टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये या. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. या अगोदर चेंडू होता षटकारासाठी, त्या अगोदर चेंडू होता नो चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. परिवर्तन केलं मॅक्सनने की आता मला माझी चांगली गोलंदाजी करायची, मला या संघामध्ये का निवडलं गेलंय याचं परिपूर्ण मात्र आता श्रेय या चेंडूवर जाईल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 36 धावा, 36 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 36 धावा या फलकावर पाहायला मिळतात. सुपर बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते ग्लेन बनेच्या बॅटमधून. धावा खोऱ्याने वाहत आहेत. यावेळेला सबमरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली होती, बॅट हवेत फिरते, अक्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न केला गेला होता बाईटच्या स्वरूपात. यावेळेला मॉन्टे घोडेकर यावेळेला दर्शवत असताना एकदा वर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 37 धावा, 37 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. UCPL उत्तम चौक प्रीमियर लीगचा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. मनोरंजनाची भरीव कॅप्सूल अर्थातच UCPL. यावेळेला पाहिला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. त्या रडारमध्ये चेंडू येत नाहीयेत, फुटवर्क यावेळेला थोडंसं कमजोर आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपण पाहू शकता त्याचा बेनिफिट मिळाला आहे. परंतु यष्टीरक्षकाकडून थोडीफार चुकी होते आणि चुकी झाल्यामुळे मात्र या 2 धावा निश्चित स्वरूपात तुम्हाला भुगतान करावं लागतं. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 षटकांच्या अखेरीस 39 धावा, 39 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जसं चातक पक्षी पावसाची वाट पाहतो ना, तसेच प्रत्येक जण उत्तम चौक प्रीमियर लीगची वाट पाहत होते आणि तो दिवस उजाडला गेला 29 डिसेंबरचा आणि तिथून मात्र या क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आणि 3 दिवस सातत्याने कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागताना यशस्वीरित्या ही स्पर्धा पार पाडली जाईल यात तीळ मात्र शंका नाहीये. कारण सुरुवात गोड झाली या स्पर्धेची तर शेवट सुद्धा गोड होईल. फजल टायगर्स अँड एव्हलॉन वॉरियर्स दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी या JTCच्या माध्यमातून लाईव्ह थेट प्रक्षेपण 195 देशांमध्ये पोहोचले गेले. मृणाल म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम. यावेळेला मात्र फुलटॉस चेंडू, नोचा इशारा पंचांच्या द्वारे. यावेळेला मात्र सोने पे सुहागा, 6+1, 7 धावा आणि फ्री हिट. ग्लेन बनेच्या बॅटमधून आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 47. कारण तुमचं फुटवर्क अप्रतिम तर तुमच्या धावा या अगणित आणि तेच फुटवर्कचा मात्र यावेळेला खूप चांगला उपयोग करत असताना पाहायला मिळतात. यावेळेला पहिला सरकी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, शफल होऊन तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते. 1च धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. सुनील मात्र प्रयत्न करतोय परंतु प्रयत्नांना पाहिजे तसं यश येत नाहीये आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 48 धावा, 48 रन्स ऑन द बोर्ड लागला. आता चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झाले ते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 48 धावा. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान आपण पाहू शकतात. खूप चांगल्या प्रकारचं मैदान मेंटेन केलं गेलंय. अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहू शकता. नेत्रदीपक असं आयोजन नियोजन, ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चिमाजी अप्पा हे क्रीडांगण, हे पटांगण आपल्याला पाहायला मिळतं आणि समोरच चिमाजी अप्पा प्रवेश द्वार, डोंगरी चौक आपण पाहू शकतात. अश्वा रोडवर जे आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम चांगलं आयोजन नियोजन, ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते.
धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते ते 48 आणि 25 वर खेळतोय तो ग्लेन बने. सुपर बॅटिंग, धावांची भूक न मिटणारा खेळाडू. या वेळेला ऑन साइडला जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषा पार आणि ग्लेन बनेच्या बॅट मधून आलाय हा UCPL षटकार. 6 धावा. वॉट शॉट. धावा 58 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. 5 षटकांमध्ये 58 धावा, 31 धावांची घणाघाती फलंदाजी पाहायला मिळाली. ती मात्र आपण पाहू शकलात ग्लेन बनेच्या बॅटमधून. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस का बॉस होण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये लगेच प्रेझेंट लावायचे वेळेची दिरंगाई न करताना.
आणि आदरणीय सन्माननीय रोशन पाटील साहेबांना विनंती करतोय, ज्यांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण करणार आहोत. जुने जाणते क्रिकेटपटू कालच्या दिवसात ते खेळताना दिसले आणि त्यांच्या शुभ हस्ते आता हा टॉस होतोय. रोशनजी, हा मान दुसऱ्या मॅचमध्ये टॉस करण्याचा आपल्याला मिळतोय. तर या दोन्ही संघाचे कर्णधार एव्हलॉन वॉरियर्स संघाचा कर्णधार आणि फजल टायगर्स, प्लीज लवकरात लवकर या. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण प्लीज लवकरात लवकर यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. विशाल कतवार खुश असतील, आज क्वालिफाय झाले 3 मध्ये आपण पाहतोय. या आपण टॉस या ठिकाणी केला जाईल दोन संघांमध्ये. एव्हलॉन वॉरियर्स संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. रॅमसन या ठिकाणी मात्र कर्णधार ॲज अ कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत असताना, चला क्षेत्ररक्षण सजून घ्या लवकर प्लीज. फजल टायगर्स संघाचा कॅप्टन, प्लीज लवकरात लवकर या. फजल टायगर्स, वेळेची दिरंगाई न करताना. प्रमोदजी, एव्हलॉन वॉरियर्स म्हटलं तर योहान मुंबईकर यांचा हा संघ आहे आणि संघ मालक म्हणून त्यांचे सुपुत्र एव्हलॉन हे नाव आपल्याला बघायला मिळतं. आणि मला असं वाटतं की आयोजकांना त्याच्या मापाची जर्सी मिळाली नव्हती एव्हलॉनच्या. योहान मुंबईकर या ठिकाणी उपस्थित असतील कारण एक अतिशय चांगला क्रिकेटपटू ज्याने अनेक क्रिकेटपटूंना घडवण्याचं काम केलं, एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम केलं. त्याच्यानंतर मॅकमिलन गोविंद या परिसरातील चांगला खेळाडू, नवीन पाटील ह्याने सुद्धा चांगलं काम केलं इकडच्या खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं. असे हे खेळाडू आपल्या डोळ्यासमोर येत आहेत आणि अजूनही म्हटलं जातं, कालच्या दिवसात भरपूर चर्चा झाली योहान मुंबईकर यांच्यावर की असा एक सक्षम कॅप्टन, म्हणजेच त्याचं माइंडसेट असतं, बुद्धिमत्तेचा वापर करून तो क्षेत्ररक्षणामध्ये अनेक बदल करत असतोय आणि तेच आज संघमालक एव्हलॉन वॉरियर्स या संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ टू यू. चला या फजल टायगर्स संघाचे कर्णधार प्लीज लवकरात लवकर या. रोशनजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल केलं जाईल. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि एक खेळाडू म्हणून ज्यांची उपलब्धी पाहायला मिळते. या फजल टायगर्स संघाचा कर्णधार सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. तर आपण टॉस या ठिकाणी कॉइन स्पिन केला जाईल. मिस्टर आमिर एका साईडला आपल्याला पाहायला मिळतात आणि रॅमसन हे दोन, उत्तन आणि चौक असे मात्र दोन नाण्याच्या बाजू आहेत. या आपण टॉस केला जाईल. उत्तन आणि या ठिकाणी चौक आलेला आहे. धन्यवाद रोशनजी पाटील साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. तर या आपण साईन करणार आज आहोत. आमिर, टॉस. आमिर, टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण करताना प्रतिस्पर्धी संघ खूप बलाढ्य संघ आहे. असे कोणते गोलंदाज आहेत तुमच्याकडे, ते 3 ते 4 असे गोलंदाजांना तुम्ही यूज करतील आज? आहेत, प्रतीक आहे, जितेश आहे, आहेत भरपूर. नक्कीच हा मोठा मंच मिळाला आहे तुम्हाला. मॅकमिलन गोविंद, प्रतीक कतवार, विशाल कतवार, नेक्सन पाटील, सावियो इतूर. मात्र ह्या ज्या व्यक्तीने मात्र हे मंच उभं केलंय, या व्यक्तींचा तुम्ही धन्यवाद कसं व्यक्त करतील? धन्यवाद तर जेवढे केले तेवढे कमीच आहेत. चांगला प्लॅटफॉर्म आहे आमच्यासाठी आणि नवी यंग प्लेअरसाठी. नक्कीच 5 षटकांमध्ये कितपर्यंत रोखण्याचा तुमचा मानस असेल? प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतील? 35-40 पर्यंत. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच आमिर. तर रॅमसन, जर टॉस जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता आपण? पहिल्याप्रथम मी तर क्षेत्ररक्षणच घेतले असतं, पण आता बॅटिंग आलेलीच आहे आणि पहिल्या बॅटिंगमध्ये 55 ते 60 धावांची मजल आम्ही करत. नक्कीच. आणि या स्पर्धेविषयी काय म्हणतील आपण, कारण सामना स्टार्ट होतोय? यंगस्टार चौक संघाची टुर्नामेंट बोलली तर एकदम उत्तन गावाची मोठी शानच समजली जाते आताच्या काळात आणि 2 दिवसामध्ये भरपूरची टुर्नामेंट गाजलेली आहे आणि तिसऱ्या दिवशी पण गाजेल. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच रॅमसन. तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलेला आहे. फजल टायगर्स ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. महाराष्ट्राचा बुलंद आवाज संदीपजी गावंड सर. 2 कॅप्टन सिग्नेचर करतायत टॉस बॉक्समध्ये. धन्यवाद प्रमोदजी शेडगे. श्रील 11 या संघाला जिंकण्याकरता जर आपण बघितलं, रॉल्विन फायटर्स संघाच्या माध्यमातून ज्या धावा बनल्या होत्या त्या 57 धावा बनल्या होत्या आणि 58 धावांचं टार्गेट आहे, लक्ष आहे. याचा पाठलाग करण्याकरता
रॉडनी आणि मॅकमिलन टप्पा हे दोन खेळाडू गेलेत. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. ओह, या चेंडूला उचललंय, लॉंग लेग पट्ट्या बाहेर, चेंडू सीमारेषे पार. बघूया किती धावा मिळत आहेत. इथे धावा मिळत आहेत 2. असं वाटलं होतं की या 6 धावा मिळतील. काय चांगलं टायमिंग साध्य केलं फलंदाजाने. जितका वेग होता तितक्याच वेगाने चेंडूला भिरकावून देण्याचं काम केलं होतं. 2 धावांची खातं उघडलंय रॉडनी या फलंदाजाने. मॅकमिलन टप्पा, टेरी टप्पा यांचे सुपुत्र आणि नावाजलेले क्रिकेटपटू आहेत मॅकमिलन टप्पा. पुढे सरसावून खेळायचं होतं फलंदाजाला. आता चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन करताना गोलंदाज दिसला आणि चेंडूंचा विचार केला तर 3 चेंडू समाप्त झाले. जिंकण्याकरता 58 धावांचं लक्ष होतं. पाठलाग करतेवेळी सध्याच्या स्थितीला 2 धावा. श्रील 11 विरुद्ध रॉयलविन फायटर्स, या दोघांमध्ये तुम्ही ही लढत बघतायत. रॉयलविन फायटर संघाने 58 धावांचं लक्ष 5 षटकांमध्ये ठेवलंय. या चेंडूला सरळ बॅटचा वापर करून खेळलं जातंय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू गेलाय. 1 धाव पूर्ण केली. मिडऑन मधून फिकी येईपर्यंत एकाच धावेवर समाधान मानावं लागतं या फलंदाजाला. एका धावांची धावसंख्या झाली ती 3. JTC जीवचंद्र टेनिस क्रिकेट लाईव्ह यांच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जातंय. प्रोप्रायटर मृणालचे म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम इथे खूप चांगलं काम करतंय. आज फायनल डे आहे. फायनल डेचं ही थेट प्रेक्षेपण करण्याकरता ही संपूर्ण टीम तैनात आहे. पॉवर प्लेचं षटक सुरू असताना एक लॉंग ऑन ठेवलाय 38 सर्कलच्या बाहेर आणि एका क्षेत्ररक्षकाला मिड विकेटमध्ये तैनात केलं गेलंय. सरळ बॅटचा वापर केलाय. एकच धाव, 1 धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज ग्लेन बने, टेनिस विश्वातील एक नामांकित हिरा, या परिसरातील नामचीन खेळाडू आहे. अनेक मैदानं ज्यांनी गाजवलेत. एक 2 व्हीलर गाडी ज्या खेळाडूच्या नावावर आहे, बाईक नावावर आहे, तो हा खेळाडू ग्लेन बने. पुढचा चेंडू ग्लेन बने या चेंडूला उचलून काढलाय. हाय अँड हँडसम लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ याच्या मधोमध हवाई सफर सफल. 6 धावा.
होतोय आणि दरम्यान हे 2 षटकं समाप्त होत आहेत. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर श्रील 11 या संघाची धावसंख्या बिनबाद नाबाद 16 धावा. आता 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 42 रनची आवश्यकता. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा, ऐकत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम उत्तम चौक प्रीमियर लीग 2021. पर्सनॅलिटी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे आणि सोबतच त्यांचे मित्र संजाव कोत्या हातामध्ये हात घालून ते नेहमीच सलग मी 3ऱ्या दिवसात त्यांना बघतोय आणि या व्यक्तींचं इथे आगमन झालंय. या आधीच आपण बघितलं नेल्सन कतवार साहेबांना, जुने जाणते क्रिकेटपटू आणि कालच्या दिवसामध्ये टिळक चौक या संघाच्या माध्यमातून नेतृत्व करणारे पॅट्रिक फ्रान्सिस पाटील साहेबांना आपण बघितलं होतं. मॅचकडे पुन्हा रवाना होऊया. 2 षटकं समाप्त झालेत. प्रत्युत्तरादाखल 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सध्याच्या स्थितीला धावा लागल्या जातात ते 16 धावा श्रील 11 या संघाच्या आणि आता 18 बॉल शिल्लक. 18 बॉलमध्ये 42 रनची आवश्यकता. 18 चेंडू 42 धावा. तिसरं षटक टाकण्याकरता गोलंदाज आलाय. बॅटिंग पॉवर प्ले नाही आहे. ग्लेन याचा हा फुलटॉस चेंडू, या चेंडूला उचललाय लॉंग लेग पट्ट्याबाहेर, सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, वजनदार, बहारदार चौकार. 4 धावा. बुलाती है मगर जाने क्या
स्कोअर लेग क्षेत्रातील 2 धावा फलंदाज पूर्ण करतोय. 2 धाव मिळत आहेत. या 2 धावांची धावसंख्येत बदल, धावसंख्येत वाढ. धाव फलकावर धावा लागल्या जातात. 1 गडी बाद 24. बाद झालेला फलंदाज रॉडनी, ज्यांनी संघाकरता 2 षटकारणीशी 19 धावांचं योगदान दिलं. 1 षटकार आणि 1 चौकार त्यांनी ठोकला. नवीन फलंदाज विनीत भोईर आयकॉन खेळाडू आहे आणि आयकॉन खेळाडूंवर मोठी जबाबदारी असेल. 24 धावा, याचाच अर्थ अजूनही हा मॅच जिंकण्याकरता 34 धावांची गरज आहे. 34 धावा हव्या आहेत मॅच जिंकण्याकरता. चेंडूंचा जर आपण विचार केला तर 14 चेंडू शिल्लक. ओ, चांगला चेंडू टाकलाय पॉपिंग क्रीज मध्ये. फलंदाजाला कळलं नाही बॅकफूट आणि फ्रंट फूट, कारण पॉपिंग क्रीज म्हणजे तुमचं घर आहे. त्या घरामध्ये तुमचा वावर कसा असायला हवा हे प्रत्येकाला ठाऊक असायला हवं. फजल टायगर्स आदरणीय सन्माननीय नेक्सन पाटील यांना बघतो जे मैदानाच्या आत खेळतील. आज सकाळच्या सत्रामध्ये जोरदार सराव केला आणि 3 षटकार त्यांनी खेचलेत. बघूया फजल टायगर्स त्यांचा विचार करेल काय प्लेइंग 11 मध्ये जागा देण्यासाठी. ओहो, बघितला आपण, चांगला क्लास दर्शवलाय. स्लॉट मध्ये चेंडू दिलाय. 6 धावा, मिड विकेट पट्ट्याबाहेर, षटकार. आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं मी स्वागत करतोय. उत्तम चौक प्रीमियर लीग 2021 पर्व पहिलं या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा मैदानाच्या आतून येतोय. तर 3 षटकं संपलेत प्रमोदजी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सध्याच्या स्थितीला श्रील 11 संघ मजबूत स्थितीमध्ये आणि या संघाची धावसंख्या झाली आहे ती 30. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 14च्या सरासरीने 28 धावांची गरज. काय प्रतिक्रिया द्याल या क्षणाला? नक्कीच संदीपजी गावंड सर, आपण पाहिलं तर जबरदस्त अटॅकिंग मोडमध्ये आहे. मॅकमिलन सारखा एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त यावेळेला प्रहार केले जात आहेत. तर असं नाही आहे वेडेवाकडे स्ट्रोक खेळतोय, तर मिडल ऑफ द बॅटने जे प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट आहेत ते मात्र यावेळेला पाहायला मिळत आहेत. तर क्रिकेटचा जो क्लास आपल्याला पाहायला मिळतो ते मात्र हे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळत आहेत मॅकमिलनच्या बॅटमधून. सुपर बॅटिंग, इथून 12 चेंडू 28 धावा. जो क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय एका साईडला रॉल्विन फायटर्स, या संघाला विकेट फॅक्टर W खूप महत्त्वपूर्ण भूमिका असेल आणि जेवढे निर्धाव चेंडू फेकता येतील तेवढे मात्र यावेळेला गोलंदाजाच्या माध्यमातून अपेक्षा असतील. परंतु धावांची भूक काही मिटणार नाहीये, ती मात्र एका साईडला फलंदाजांच्या दृष्टिकोनातून. सामना रफ अँड टफ आहे आणि आमच्या मायबाप प्रेक्षकांना जे क्रिकेट हवं ते मात्र या ठिकाणी मिळतोय, कारण स्टेडियममध्ये सुद्धा अशा प्रकारचे तुम्हाला सामने पाहावयास मिळणार नाहीत. परंतु या चिमाजी अप्पा पटांगणामध्ये हे सामने आपल्याला पाहायला मिळतात. संदीपजी, निश्चितच तुमच्या मताची मी सहमत आहे. मात्र या प्रेक्षकांना, मायबाप प्रेक्षकांना माझी नम्र विनंती असेल, या मैदानावर येताना क्रिकेट मॅच पाहतेवेळी आपल्या तोंडावर मास्क असणं फार गरजेचं आहे आणि आयोजकांच्या माध्यमातून थोड्याच वेळात मास्क वाटप सुद्धा केलं जाईल. मी विनंती करेन, नम्र विनंती करेन आयोजकांना की आपण सुद्धा थोड्याच वेळात या प्रेक्षकांपर्यंत मास्क पोचवा. चालू असलेल्या मॅचच्या घडामोडी पोचूया. 12 बॉल शिल्लक आणि 12 बॉलमध्ये 14च्या अत्यावश्यक धावगतीने 28 धावांची गरज. युवा गोलंदाजाला संधी दिली जाते. बॅटिंग पॉवर प्ले आहे, फलंदाजीचा पॉवर प्ले आहे आणि या फलंदाजी पॉवर प्लेमध्ये 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर राहतील. ही अधिकृत माहिती आमच्यापर्यंत दिली जाते. वेळ वाया जातोय, वेळ वाया जाऊ नये ह्याकरता प्रत्येक संघाने दक्षता घ्या. वेळ ही फार महत्त्वाची असते मित्रांनो. लहानपणामध्ये आपल्याकडे वेळ असते, ताकद असते, पण पैसा नसतो. तरुणपण, या तरुणपणामध्ये आपल्याकडे ताकद असते, पैसा असतो, पण वेळ नसतो. आणि म्हातारपण, वृद्धापन, या वृद्धापणामध्ये आपल्याकडे पैसा असतो, वेळ असतोय, पण ताकद नसते. म्हणूनच या चक्र, निसर्गाचं चक्र तुम्ही लक्षात घ्या. टाइम इज मनी. वेळ असेल तर आपण सर्व काही मिळवू शकतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आता आलाय दिलशान. 12 चेंडू 28 धावांची गरज असताना चांगला लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे. अपील जोरदार केलंय. धावबाच्या स्वरूपात हे यश मिळतंय, सांघिक यश असेल. विकेटचं पतन होतंय. हा लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 31 धावा, 30 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. कम ऑन डीजे.
संपलाय. चालू असलेल्या मॅच मध्ये श्रील 11 संघाची धावसंख्या 2 गडी बाद 30 धावा झालेत. 11 बॉल शिल्लक आणि 11 बॉल मध्ये जिंकण्याकरता 28 रनची आवश्यकता. आव्हान आता कठीण होऊन चाललंय. युवा गोलंदाज दिलशान, कदाचित तिलकरत्न दिलशान च्याच नावाप्रमाणेच या खेळाडूचं नामकरण झालं असावं, जो श्रीलंकेचा अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू होता. आणि हा दिलशान आल्या आल्या चांगले अँगल्स, कारण जितकी तुमची उंची असेल तितके तुमचे अँगल्स हे व्यवस्थित फिरतायत आणि तुम्हाला हवं तिथल्या क्षेत्रामध्ये तुम्ही चेंडू तुमचा रिलीज करू शकतायत. गुडलेन स्पॉटवर चेंडू टाकू शकतायत, शॉर्ट ऑफ लेन चेंडू टाकू शकतायत, ओव्हरपिच चेंडू तुम्ही टाकू शकतायत, यॉर्कर लेनचे चेंडू सुद्धा तुम्ही टाकू शकतायत. हा फायदा होतोय आपल्या उंचीचा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झालाय दिलशान, युवा गोलंदाज. कमीत कमी वय असेल या खेळाडूचं, ज्याला UCPL 2021 मध्ये संधी दिली जाते. आडव्या बॅटचा वापर केलाय, ब्लॉक मध्ये चेंडू टाकला होता. धाव बाद होण्याची दाट शक्यता. अंतिम क्षणी दोन्ही फलंदाज एकमेकाला कॉलिंग व्यवस्थित करतायत. 7 प्रतिसाद हा आवाज असतो. 1 धाव पूर्ण, एका धावणीची धावसंख्या झाली ती 31. 10 बॉल शिल्लक आणि 10 बॉल मध्ये 27 रनची आवश्यकता. काय स्पष्टरित्या संपूर्ण प्रेक्षेपण केलं जातं या स्पर्धेचं. JTC लाईव्ह, जुचंद्र टेनिस क्रिकेट लाईव्ह यांच्या माध्यमातून. टाईप करा JTC लाईव्ह, सबस्क्राईब करा आणि या स्पर्धेचा आनंद तुम्ही लुटा. वाईड यॉर्करचा मारा होता की काय, कारण बघू शकतात बॅटचं एज लागलंय आणि शतरक्षक कोणतीच चूक करत नाही. परतावं लागतं या फलंदाजाला. आणखीन एक मोठा धक्का, विकेटचं पतन, गॉन. प्रमोदजी, खेळपट्टीवर तग धरून राहणं फार गरजेचं आहे. संकटमोचक बनावं लागेल, कारण विनीत जरी बाद झाला असला, आयकॉन खेळू जरी बाद झाला असला तरी मी करेन. माझ्यामध्ये क्षमता आहे, माझ्यामध्ये कुवत आहे आणि या UCPL स्पर्धेमध्ये माझी सर्वोत्तम कामगिरी या ठिकाणी मी दर्शवेन, असं खेळाडूने मनामध्ये मानस हेतू ठेवला पाहिजे. डेफिनेटली ज्या पद्धतीने आपण पाहतो या गोलंदाजाकडे तेवढं कॅलिबर आहे आणि दिलशान खूप चांगली गोलंदाजी हाताळतोय. आता चेंडू हवेत आहे आणि शतरक्षकाच्या आवाक्यापासून दूर चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, वजनदार, हा आलाय चौकार. 4 धावा. चेंडू मध्ये 23 धावांची गरज. सध्याच्या स्थितीला धावसंख्या पोहोचली ती 35 वर. 8 बॉल 23 धावा. काय कमबॅक करेल फिल्डिंग करणाऱ्या रॉल्विन फायटर्स हा संघ. ओहो, जोरकस प्रहार केलाय. चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये वेगाने प्रस्थान करतोय. बघता बघता 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्यात. या 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांची धावसंख्येत बदल. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 37 धावा. 3 षटकं आणि 5 चेंडूची समाप्ती अटकरत असताना 3 गडी बाद 37 धावा श्रील 11 या संघात पाहायला मिळत आहेत. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 21 धावांची गरज. संघर्ष करावा लागेल, मेहनत करावी लागेल. मेहनत एक अशी सुवर्ण चावी आहे जी बंद भविष्याचे दरवाजे उघडे करते. बघा ना, मेहनत करताना नो बॉल फेकला गेलाय आणि त्याचा फायदा फलंदाजाला झालाय. बिमर चेंडू. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2+1 एकंदरीत 3 धावा मिळत आहेत. कमरेपेक्षाही जास्त वर एखादा चेंडू जर गोलंदाज फेकतोय तर पंचांकडून अशा प्रकारे इशारे येत आहेत आणि फ्री हिटचा इशारा सुद्धा पंचाने केलाय. या 3 धावांशी धावफलकावर धावा लागल्या ते 40 धावा. आता समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 18 धावांची गरज. 7 चेंडू 18 धावा. रिऑन नावाचा खेळाडू आहे जो 6 या धावसंख्येवर खेळतोय. 3 चेंडू मध्ये 8 या धावसंख्येवर खेळतोय. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 18 रनची आवश्यकता. ऑन साइडला आपण बघतायत 2 शतरक्षकाला ठेवलंय. फ्री हिट आहे. 1 धाव तर फलंदाजाने पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा विचार नाही. एका धावेनीशी संतुष्ट आणि अशा रीतीने 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना श्रील 11 या संघाची धावसंख्या आहे
3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा. आता 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. 6 चेंडू 17 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. रक्षक तैनात होता. अंदाज त्याला बांधता आला नाही. फलंदाजाने 2 धाव पूर्ण केलेत. 2 धावा. या 2 धावांची धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचली ती 3 गडी बाद 43 वर. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 15 धावांची गरज. 5 चेंडू 15 धावा. कष्टाचं वावंट पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ मिळत नाही मित्रांनो. कष्ट करा, मेहनत, संघर्ष सर्व काही पाहायला मिळाला पाहिजे. जो संघर्ष करेल तो नेहमीच पुढे जाईल. ओ आता ब्लॉक मधला चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त. ब्रह्मास्त्र क्षेपणास्त्राचा वापर आणि इथे परतावं लागतं फलंदाजाला. 4 चेंडू आणि आता 15 धावांची गरज आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. टेनिस क्रिकेट कारकिर्दीमध्ये मी 3 बॉल मध्ये 15 धावांची गरज असताना 3 षटकार पाहिले होते. 18 जानेवारी 2018 साली प्रताप या फलंदाजाने खेचलेले. ओहो बघूया काय घडतंय. हट्टाकट्टा मजबूत बांधायच्या फलंदाजाला आता परतावं लागेल काय. काय घडलंय ते बघणार आहोत. विकेटचं पतन आणि ह्या फलंदाजाला बाद व्हावा लागतोय. गॉन. आणखीन एक धक्का दे धक्का. +1 3 अतिरिक्त धाव मिळत आहेत. या 3 अतिरिक्त धावांची धाव संख्येत बदल. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 46 धावा 46. फलंदाजाचं नाव सांगा जो नवीन फलंदाज गेलाय. नवनीत नावाचा खेळाडू मैदानाच्या आत गेलाय. याचाच अर्थ आता 2 चेंडू शिल्लक असतील
आणि 2 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये जिंकण्याकरता आम्हाला स्कोरर माहिती देत आहेत 12 धावांची गरज. 3 चेंडू 12 धावा, 12 धावा 3 चेंडूत. गोलंदाज तयार. सरळ बॅटचा वापर, चेंडू करते हवाई सफर, गोईंग गोईंग गॉन. 6 धावा, षटकार, बिगी, युथ 6. प्रेशर आलाय आता गोलंदाजीवर. फुल टॉस चेंडू. आता मात्र फलंदाजाचा अंदाज चुकला गेलाय. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा हेतू नाही आणि बघता बघता धावबादच्या स्वरूपात मॅकमिलन टप्पा या फलंदाजाला बाद व्हावं लागतं काय? बघूया कुठला फलंदाज बाद झालाय. विकेटचं पतन तर झालंय. आता 1 बॉल शिल्लक आणि एका बॉलमध्ये मॅच जिंकण्याकरता 5 धावांची गरज. 1 बॉल 5 धावा. कुठेच जाऊ नका प्रेक्षक, बघत राहा, पाहत राहा. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम उत्तम चौक प्रीमियर लीग 2021. एक बॉल आणि 5 धावा. 4 धावा जर आल्या तर सुपर ओव्हरचा मॅच पाहायला मिळेल. प्रमोदजी, जर आपण बघितलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18 मार्च 2018चा दिवस मला आठवला. दिनेश कार्तिक, निजदास ट्रॉफी आणि सोमय्या सरकार हा बांगलादेशचा गोलंदाज होता. 1 बॉल 5 धावांची गरज असताना या फलंदाजाने अतिशय चांगला फटका लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेचला होता. त्याच्यानंतर 18 एप्रिल 1986 साली ऑस्ट्रेलिया कप या कपमध्ये एका बॉलमध्ये 5 धावांची गरज असताना जावेद मियादाद याने चेतन शर्मा याला एक षटकार ठोकला होता. एक बॉल आणि एका बॉलमध्ये 5 धावांची गरज. सुपर ओव्हर 2 दिवसामध्ये झाली नाही. टाळ्यांचा आवाज येऊ द्या मित्रांनो, टाळ्या वाजवा. ॲनिमेशन व्यवस्थित नव्हतं आणि हा मॅच जिंकलाय. मॅच मध्ये थरार निर्माण करणारं दृश्य आपण बघितलं तर मॅच जिंकलाय तो म्हणजेच रॉयल विंड फायटर्स या संघाने. आणि कदाचित या गोलंदाजाला 500 रुपयाचा पारितोषिक रॉडनी जे संघ मालक आहेत त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल. व्हॉट अ मॅच. हँडशेक करा, हस्तांतरण करा आणि त्याच्यानंतर मैदानाच्या बाहेर पडा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण या मॅचची चर्चा पुन्हा एकदा करूया. कम ऑन डीजे.